महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तिथली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। 4 योद्धे 1 गदा महाराष्ट्र केसरी 16 जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय। मात्र या ठिकाणी काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। कृपया सहकार्य करावे। ज्यावेळेस 3 पंचांचं सहमत होतं त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो। विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेच्या पराभवानंतर हा गोंधळ जो आहे तो झालेला आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये वाद झालेला आहे। पोलिसांना या ठिकाणी मध्यस्थी करावी लागलेली आहे। माती विभागामध्ये महेंद्रकडून साकेत यादवचा पराभव झालाय। काही मिनिटांपूर्वीच ही स्पर्धा जी आहे ती सुरू झालेली आहे। मात्र आता पोलिसांना या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागलेला आहे। नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर हा गोंधळ निर्माण झालेला आहे। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सागर, नेमकं काय घडलंय? विचार आपण पाहतो की बरोबर या ठिकाणी आपण काही वेळापूर्वी जो आहे तो सेमीफायनल सामना जो आहे त्या ठिकाणी पार पडलेला होता। खरं तर यामध्ये शिवराज राक्षे हा खरं तर मागील वेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरलेला होता। मात्र यावेळी तो सेमीफायनल मॅच मध्ये पृथ्वीराज मोहोळ याच्या विरुद्ध त्याचा हा सामना होता आणि त्या ठिकाणी मोठा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळतो। खरं तर सामना हा झाल्यानंतर पंचांनी निर्णय दिलेला होता। मात्र हा निर्णय जो आहे तो शिवराज राक्षे यांना अमान्य असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय मल्लांमध्ये जे आहे ते झटापटी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर शिवराज राक्षे यांना हा जो काही निर्णय झालेला आहे तो अमान्य असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी आक्षेप जो त्या ठिकाणी घेतला होता। मात्र या आक्षेपादरम्यानच झटापट जे आहे तो पैलवानांमध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। खरं तर आपण पाहतोय शिवराज राक्षे हा आणि विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ या दोघांमध्ये हा सामना जो आहे तो रंगलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये हा चुकीच्या पद्धतीने निर्णय दिल्याचा आक्षेप त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आपण पाहतोय या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हे दोन्ही मल्ल जे आहेत त्या ठिकाणी पोहोचले आपल्याला पाहायला मिळतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे दाद मागण्यासाठी आता हे दोन्ही मल्ल जे आहेत त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आपण पाहतोय खरं तर अजित पवारांच्या या कोर्टात हा वाद जो आहे तो गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय।